मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजची तारीख आहे 29 जून 2026 आणि उद्या 30 जून. आणि तुम्हाला आणि मला आपल्याला माहितच आहे की 30 जून 2026 जाहिरात अपलोड होण्याची शेवटची तारीख आहे. आणि आपण असं आशा करू की आता जाहिरात अपलोड करण्याच्या तारखा वाढणार नाही. तर मग त्यानंतर पवित्र पोर्टल जे आहे ते आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांच्यासाठी काम करणार आहे. काम काय करणार आहे तर सुरुवातीला त्यांना 10 ते 12 दिवस जाहिरातीचं अवलोकन करण्यासाठी दिल्या जातात आणि त्यानंतर त्यांच्या प्रोफाईलला प्राधान्यक्रम येऊ शकतात. आणि हा प्राधान्यक्रम कोणाला येतील आणि कोणाला येणार नाहीत त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची. हे प्राधान्यक्रम कोणाला येतील तर ज्यांची टॅटची गुणवत्ता चांगल्या प्रकारची आहे त्यांना प्राधान्यक्रम येतील आणि ज्यांची टॅटची गुणवत्ता कमी आहे त्यांना प्राधान्यक्रम येणार नाही. पण ज्या शिक्षक उमेदवारांना प्राधान्यक्रम येणार नाहीत त्यांनी नाराज होण्याचं काहीच कारण नाही. कारण काय तर हा पहिला फेज आहे. दुसऱ्या फेज मध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम येऊ शकतात. पहिला फेज थोडासा टफ राहतो. मग आजच्या या व्हिडिओचा विषय काय आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या शिक्षक उमेदवारांचा स्कोअर 100 कमीत कमी 100 आणि जास्तीत जास्त 110 आहे हे शिक्षक उमेदवार या पवित्र पोर्टलच्या आतमध्ये राहतील की हे बाहेर जातील पहिल्या फेज मध्ये ते आता आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तर मी इथं एक सविस्तर म्हणजे स्क्रीन शेअर करतो. त्या स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. आणि हा स्क्रीन शेअर होत असताना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला जरूर लाईक करा, याला शेअर करा. तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा विषय बघा शिक्षक भरती 2025 टॅट स्कोअर 100 ते 110 असेल तर तुम्ही सिलेक्शन प्रोसेसच्या आत की बाहेर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ते ज्या शिक्षक उमेदवारांचा टॅटचा स्कोअर 100 आहे 100 पासून तर 110 तर त्याच्यामध्ये 101 येणारा 102 103 या पूर्ण स्कोअरचं आज आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि तुम्ही या प्रोसेसच्या पहिल्या फेज मध्ये आतमध्ये राहाल की बाहेर राहणार हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तुमचं सिलेक्शनचा जो काही चान्स आहे पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज किती आहे ते सुद्धा आपल्याला इथं आज समजून घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला तुमच्या सोबत चर्चा करायची. बघा हा दुसरा स्क्रीन मी शेअर केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की डाव्या बाजूला टॅट झेड स्कोअरचं कॅल्क्युलेशन आहे आणि उजवी बाजू जर बघितली तुम्ही तर उजव्या बाजूला ग्रीन मध्ये स्टँडर्ड नॉर्मल डिस्ट्रीब्युशन झेड स्कोअर टेबल मी इथं दिलेलं आहे. प्रत्येक शिक्षक उमेदवाराला समजावं यासाठी आपण हे आता डिटेल्स मध्ये घेणार आहे. त्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. एक वेळ बघा, दोन वेळ बघा आणि तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन स्वतःहून करा. तुम्हाला तुमचे प्राधान्यक्रम तुम्हाला येतील किंवा नाही येतील हे एक अंदाज येतो आपल्याला. जसं निवडणुकीच्या अगोदर एक्झिस्ट पोल असते बस तसाच हा एक एक्झिस्ट पोल आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी तिथं सुद्धा मॅथमॅटिक्सचा वापर करतात ते तिथं सुद्धा आपण मॅथमॅटिक्सचा वापर केलेला आहे. बघा एकूण उमेदवाराच्या जागा राईट साईडला दिलेल्या आहेत मी. ज्या उमेदवारांनी सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे त्यांची संख्या 1,70,000. त्याच्यानंतर जागा जागा घेतलेल्या आहेत आपण रिक्त पदांच्या जागा आपण आशा करूया मॅक्झिमम जागा आपण घेतोय सध्या 13,000 जागा आहेत असं आपण गृहीत धरूया. कारण काय तर तुम्हाला सांगितलं आहे की केंद्र प्रमुख पदी बढती मिळाल्यामुळे 2,500 जागा याच्यामध्ये वाढलेल्या आहेत. काही जे कार्यरत शिक्षक बांधव आहेत त्यांना मुख्याध्यापक पदी बढती दिलेली आहे त्यामुळे त्या सुद्धा जागा याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. आणि गव्हर्नमेंटचं असं सर्क्युलर आहे की मे 2026 पर्यंतच्या सगळ्या जागा तुम्ही आता भरा. त्यामुळे 13,000 जागा आपण अशा गृहीत धरलेल्या आहेत. त्यानंतर जो आपला डेटा आहे त्या डेटावरून आपण मीन काढला 98 आणि एसडी काढलेला आहे 12. हा सर्व शिक्षक उमेदवारांसाठी सारखाच असतो, हा बदलत नाही. त्याच्यानंतर मी इथं दोन शिक्षक उमेदवार घेतलेले आहेत. डावीकडे ए आहे आणि उजवीकडे मी बी घेतलेला आहे असं आपण गृहीत धरू. ए शिक्षक उमेदवारांचा जो मार्क्स आहेत त्यांचे ते 100 आहेत. आता या 100 ज्या ए शिक्षक उमेदवारांचे मार्क्स आहेत हे सिस्टीमच्या आतमध्ये राहतील की सिस्टीमच्या बाहेर. सिस्टीम म्हणजे पवित्र पोर्टलची सिस्टीम म्हणजे यांना प्राधान्यक्रम येतील की येणार नाही ते आता आपल्याला सविस्तर बघायचं आहे. नाही आलं तरी नाराज होऊ नका, कृपा करून तुम्हाला सांगतोय मी. कारण आपल्याला शेवटपर्यंत या सिस्टीम मध्ये आपण राहतो त्यामुळे पुढच्या फेज मध्ये येऊ शकतात. बघा पहिला फेज हा थोडासा टफ राहतो हे लक्षात घ्यायचं.
मार्क्स 100 आहेत ए उमेदवाराचे, त्यांचा झेड स्कोअर आपल्याला काढायचा आहे. मग झेड स्कोअर काढण्याचा फॉर्म्युला त्यांचे इथं मार्क्स लिहायचे 100 वजा इथं मीन लिहायचा, मीन घेतलेला आहे आपण 98, तो इथं टाकायचा आहे आपल्याला. आपण एसडी घेतलेला आहे 12, हा इथं 12 टाकायचा. आता हा जो अंश आहे ज्याला आपण न्यूमरेटर म्हणतो त्याचं सबट्रॅक्शन करायचं. 100 वजा 98 केलं तर 2 राहते भागीला 12, 2 भागीला 12 कॅल्क्युलेटरवर करा, तुम्हाला उत्तर येईल 0.17. हा झाला झेड. ज्या शिक्षक उमेदवारांचा टॅटचा स्कोअर 100 आहे त्यांच्या झेडचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता पुढे काय करायचं? पुढे हे करायचंय की हा 0.17 जो झेड आलेला आहे तो या टेबलमध्ये बघायचा आहे. जसं आपले स्टुडंट लॉग टेबल पाहतात 10वी प्रत्येकाने पाहायला असेलच, तशा प्रकारे याला पाहायचंय आपल्याला. बघा 0.1 घ्यायचं आणि 1 ला काढून 0 लिहायचं, म्हणजे 0.1 च 0.07 मध्ये पाहायचं आहे. बघा इथं 0.1 आहे आणि त्याला 0.07 मध्ये बघितलं आपण तर हा इथे येतो आपण. हा 0.07 आहे आणि हा इथे इथे या दोघांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन घ्यायचा आहे, म्हणजे छेदनबिंदू घ्यायचा आहे. तो छेदनबिंदू इथे इथे ते आहे 0.5279. आता काय करायचं आहे, हा 0.5279 1 मधून मायनस करायचं. एवढं बाहेर तुम्ही कॅल्क्युलेशन करा, कारण प्रत्येक गोष्टी मी इथं नमूद करू शकत नाही. 0.79 याला काय करायचं, 1 मधून वजा करायचं आणि त्याला 100 ने गुणायचं. त्याला काय करायचं, 100 ने गुणायचं. तुमचं काय येणार आहे तिथं, पर्सेंटाइल्स येणार. तर काय येणार आहे तुमचं, पर्सेंटाइल्स येणार आहे. आणि जे पर्सेंटाइल्स तिथं येणार आहे ते पर्सेंटाइल्स आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा त्याला 100 ने गुणायचं. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो मी, थोडस माझं सांगण्यात थोडं कन्फ्युजन होते. आपण शांततेनं थोडस हा एक पहिला भाग लक्षात घेऊ. 0.17 आलेला आहे, बरोबर आहे. तर 0.1 0.007 मध्ये पाहायचं आहे. हा 0.1 ह्याला 0.07 मध्ये बघून राहिलो आपण. 0.5279 याला 1 मधून वजा करा आणि त्याला 100 ने गुणा. हे येणार आहे तुमचं पर्सेंटाईल. 1 मधून वजा करायचं आणि 100 न गुणायचं, ते तुमचं येणार आहे पर्सेंटाईल. आणि ते पर्सेंटाईल आल्यानंतर त्या पर्सेंटाईजला काय करायचं आपल्याला, त्या पर्सेंटाईल्सला काय करायचं आहे, पुन्हा या 1,70,000 उमेदवाराला याला गुणायचं आहे. ते गुणल्यानंतर तुमचा इथं रँक येतो. हा रँक आलेला आहे, हा काढलेला आहे मी, हा आलेला आहे 73,525. त्यामुळे त्याच्याहून त्यांचा सिलेक्शनचा चान्स आलेला आहे, तो आलेला आहे 0.1%. त्यांचा जो सिलेक्शनचा चान्स आलेला आहे तो आलेला आहे 0.1%. मग आता असंच आपण मार्क्स घेतले आहे 101 घेतलेले आहे. बी शिक्षक उमेदवार आहेत, त्यांचा टॅटचा स्कोर आहे 101. मग 101 तर पुन्हा हाच फॉर्म्युला इथं लावला मी. झेड या 100च्या ऐवजी बदलून इथं 101 मायनस 98/12. 101 मध्ये 98 केले 3/12 येणार आहे. 3 अपॉन म्हणजे 3 भागीला 12 येते. त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 0.25 येते. मग 0.2 च इथं 2च्या ठिकाणी 0 करायचा, मग 0.2 च 0.005 मध्ये पाहायचं. इथं 0.2 आहे, याला 0.005 मध्ये जर बघितलं तर हा येते 0.5598. आता या 0.5598 ला तुझा 1 मधून वजा करायचं, त्याला 100 ने गुणायचं. जो तुमचा आकडा येणार आहे त्या आकड्याने जर तुम्ही याला गुणलं या 1,70,000ला तर तो तुमचा रँक येते 68,221. त्याच्यानंतर मग तुमचा सिलेक्शन चान्स त्याच्यावर काढला मी, तो सिलेक्शन चान्स येते 0.5%. ज्या 2 शिक्षक उमेदवारांचा आपण टॅट स्कोर घेतला, ए ला घेतला 100, बी चा घेतला 101, त्यांचा रँक आला 73,525. त्यामुळे त्यांचा सिलेक्शनचा चान्स आला 0.1%. दुसरे शिक्षक उमेदवार बी आहेत, त्यांचा टॅटचा स्कोअर 101 आहे, त्यांचा रँक आला 68,221 आणि त्यांचा सिलेक्शनचा चान्स काढलेला आहे मी 0.5%. हे झालं 2 शिक्षक उमेदवार कॅल्क्युलेशन. त्यावरून आता मी पुढे चालतो आणखी. असं मला 110 पर्यंत मला आज काढून देतो, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठली शक्यता या बाबतीत राहणार नाही. पण नंतर मग मी याचा टॅबल घेतलेला आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, तुम्हाला इंटरेस्टिंग आहे.
म्हणजेच तुम्हाला प्राधान्यक्रम येतील की नाही येतील हे सुद्धा याच्यावरून बरंच. नंतर पुढला घेऊ आपण. पुढला पुन्हा इकडे तुम्हाला दिसेल टॅट राईट साईडला झेड टेबलच मी ठेवलेला आहे. आता इथं मी फॉर्म्युला लिहिलेला आहे. मीन 98 आहे, एसडी आपला 12 आहे, जागा 13,000 आहेत, एकूण उमेदवार 1,70,000 आहेत. त्याच्यानंतर आता जो उमेदवार आहे तो समजा एबीसीडी मधला सी घेऊ आपण, त्याचा टॅटचा स्कोर 102 आहे. मग आता याचा झेड काढायचा आहे. झेड इज इक्वल टू 102 वजा 98 भागिला 12, म्हणजे इथं बदललं फक्त 102 टाकलेलं आहे. हे 98 म्हणजे मीन आहे, 12 म्हणजे एसडी आहे. याचा 102 वजा 98 केलं तर 4 येते, 4 भागीला 12 केलं तर हे येते 0.33. आता याच्यात 0.3चा 0.03 मध्ये पाहायचा आहे. हा 0.3 आहे. 0.03 मध्ये इथं बघू आपण, हा इथं आहे 0.5910. याला 1 मधून वजा करा. 1 मधून वजा झालेल्या आकड्याला 100 ने गुणा, आणि 100 ने गुणल्यानंतर ते जे पर्सेंटाइज आहे त्या पर्सेंटाइज काय करा, या 1,70,000 ला गुणायचं आणि त्याला 100 ने भागायचं. त्याला भागल्यानंतर तुमचा जो रँक आहे तो येणार आहे 63,191. आणि हे जे शिक्षक उमेदवार आहेत यांचा जो सिलेक्शनचा चान्स आहे तो आहे 1.5%, फक्त 1.5% आहे. प्राधान्यक्रम यायचा जो चान्स आहे, ज्यांचे मार्क्स म्हणजे टॅटचे 102 आहेत त्यांना प्राधान्यक्रम येण्याचा जो चान्स मी सांगितलेला आहे तो फक्त 1.5%. त्याच्यानंतर दुसरे मी डी शिक्षक उमेदवार घेतलेले आहेत, त्यांचा टॅटचा स्कोर 103 घेतलेला आहे. पुन्हा त्यांचा झेड काढतो. झेड इज इक्वल टू 103 वजा 98 भागीला 12 इज इक्वल टू इथं येणार आहे 5/12. त्याच्यानंतर याचं डिवायडेशन केलं 0.42. पुन्हा हा टेबल वापरायचा. 0.4 ला 0.02 मध्ये पाहायचा आहे. हा 0.4, याला 0.02 मध्ये बघू आपण, इथे येते 0.6555. याला 1 मधून वजा करा कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने, म्हणजे 1 वजा 0.6255. येणाऱ्या उत्तराला 100 गुणा. मग जे उत्तर येईल त्या उत्तराने या 1,70,000 उमेदवाराला गुणा, एकूण उमेदवाराला. जे उत्तर येईल त्याला 100 भागा, तो आला तुमचा स्टॅटचा स्कोर 57,324 आहे. आणि यांचे सिलेक्शनचा चान्स जो आहे तो फक्त 4%. आणखी आपण 2 उमेदवारांचं तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. असं करत करत आपल्याला 110 ज्यांचा टॅटचा स्कोर आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे मॅक्झिमम आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते याच्यामध्ये आपल्याला कव्हरअप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करायचे आहे. त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. थोडी व्हिडिओ वापरेल तर वाढेल. कारण काय तर मित्र, आपल्याला प्रत्येक गोष्ट ही सविस्तर समजून आहे. आणि माझा विषयचा हा मॅथमॅटिक्स, त्यामुळे मला काही याच्यामध्ये फार काही अडचण येत नाही. कुठलं घेऊ आपण? कुठलं आहे? कुठले जे शिक्षक उमेदवार आहेत ते आपण समजून ई आहेत एबीसीडी मधले, त्यांचा स्टॅटचा स्कोर 104 आहे. पुन्हा आपण झेड काढायचंय. झेड इज इक्वल टू इथे 104 वजा 98. हा मीन आहे. हा मीन इथं हा प्रत्येकासाठी सारखाच असतो. भागेला एस डी घेतला आपण 12, इथं 12 टाकलाय. इज इक्वल टू हा 6 भागीला 12 येणार आहे. याचा भागाकार केला कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने 0.50 आहे. मी इकडे याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सुद्धा दिलेलं आहे. ज्यांना मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्ट आहे त्यांना ते समजेल. प्रत्येक गोष्ट व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगता येत नाही. मग आता 0.50 ज्यांचा टॅटचा स्कोर 104 आहे त्यांचा झेड आलेला आहे. मग आता काय करू आपण, 0.5 हा जो आहे हा 0.00 मध्ये पाहावा लागेल. बघा हा 0.5 आहे, इथं 0.00 आहे वर, तर 0.5 आणि 0.00 याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे, म्हणजे यांचा इथे 0.6554. आता हा 0.6554 1 मधून वजा करा, येणाऱ्या उत्तराला 100 ने गुणा. जे उत्तर येणार आहे त्या उत्तराने या 1,70,000 गुणा. जे उत्तर येईल त्याला भागीला 100 करा. त्यांचा जो टॅटचा स्कोर आहे, रँक आहे, तो येते 52,445. म्हणजे ज्या शिक्षक उमेदवारांना 104 गुण आहेत त्यांचा रँक 52,445 राहील आणि त्यांचा सिलेक्शनचा चान्स 9% आहे. त्यांचा जो सिलेक्शनचा चान्स आहे तो किती आहे? 9%.
कुठले शिक्षक उमेदवार आहेत असा आपण गृहीत धरू की त्यांचे जे मार्क्स आहेत ते 105 आहेत. यांचा सुद्धा आपल्याला रँक काढता येतो. यांचा रँक काढू आपण. झेड इज इक्वल्स टू इथे 105 वजा 98 भागीला 12 बरोबर 7 भागीला 12. याचा भागाकार केला 0.58 येते. 0.5 चा 0.08 मध्ये पाहायचा आहे. हा 0.5 आहे इथं, त्याला आपल्याला बघायचं आहे 0.8 मध्ये. बघा हा 0.5 याला बघायचंय आपल्याला 0.8 मध्ये. शेवटून 2 नंबरचा कॉलम आहे, इथे येतो आपण. 0.7190 आहे. 0.7190 याला 1 मधून सबट्रॅक्ट करा. येणाऱ्या उत्तराला 100 गुणा. जे उत्तर येईल त्यांनी 1,70,000 गुणा. हे इथं दिलेलं आहे मी. आणि याला गुणल्यानंतर त्याला भागीला 100 करा. 100 केले की याचा टॅटचा जो रँक आहे, ज्यांना 103 गुण आहेत त्यांचा रँक येते 57,324. 57,324 यांचा सिलेक्शनचा चान्स काढला मी, तो आहे फक्त 4%. 4% यांचा सिलेक्शनचा चान्स येते. पुढे जाऊ आपण. आणखी काही आपल्याला इथं शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा टॅटचा स्कोर इथं घ्यायचा आहे. बघा आता पुढचे जे शिक्षक उमेदवार आहेत ते इथं मी दाखवलेले आहेत. यांचा टॅटचा स्कोर 106 आहे. यांचा झेड काढतो. बघा 106 वजा 98 8 आलेला आहे. याला आता 8ला 12 भागायचं आहे. आणखी म्हणजे सिंपल केलं इथं. त्याचं उत्तर येणार आहे 0.67. 0.67 तर 0.6 हा 0.07 मध्ये पाहायचा आहे. हा 0.6 आहे. याला 0.7 मध्ये पाहू आपण. हा इथे येते 0.7486. आता या 0.7486 ला 1 मधून वजा करा. त्याला 100 ने गुणा. येणाऱ्या उत्तरानं या एकूण 1,70,000 उमेदवाराला गुणाकार करा. त्याला भागीला 100 करा. त्यांचा जो टॅटचा रँक आहे तो रँक येणार आहे 42,738. आपण कमी कमी चाललोय. 42,738. त्यांचा सिलेक्शनचा चान्स 31%. 31% त्यांचा सिलेक्शनचा चान्स येणार आहे. पुढचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं जे हे आहे मार्क्स आहेत ते आपण 107 घेतलेले आहेत. आपण 110 पर्यंत जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून मित्र शेवटपर्यंत बघायचा आहे. याच्यानंतर मला असं कमेंट्स येणार नाही, सर माझे एवढे मार्क्स आहेत मग माझा रँक आहे, माझं सिलेक्शन होईल का आणि होईल तो कुठे होईल हे सगळं तुम्हाला समजते. तुम्ही करा मित्र हो. बिलकुल सोपी पद्धत आहे आणि सविस्तर मी आज सांगतोय तुम्हाला. कॅन्डिडेट आपण घेतलेला आहे त्याचा टॅटचा स्कोर 107 आहे. मग 107 वजा 98 हा मीन आहे. हा इथं दिलेला आहे मीन आहे. 107 वजा 98 केलं 9 आलाय. या 9ला 12 भागायचं म्हणजे एसडी न भागायचं. इथे एसडी आहे. याला आपण 12 भागितलं तर याचं उत्तर येते 0.75. मग 0.7च 0.05 मध्ये पाहायचं. हा 0.7 आहे. याचं 0.05 मध्ये इथे येते 0.7734. त्याला 1 मधून वजा करा. आलेल्या उत्तराला 100 गुणा. त्या उत्तराने या 1,70,000 उमेदवाराला गुणा. त्याला 100 भागा. तो येईल तुमचा रँक. तुम्हाला 38,522. आणि यांचा सिलेक्शनचा चान्स आहे 46%. यांचा 31% होता. यांचा 1 मार्काचा फरक झाल्यामुळे 46% सिलेक्शनचा चान्स झालेला आहे मित्र. बघा याच्यात 1 आणि 1 मार्काला किती किंमत आहे हे तुमच्या लक्षात येईल. पुढचा घेतोय आता आणखी याच्यामध्ये स्क्रीन शेअर केला. बघा इथं सुद्धा टॅट जेड स्कोर कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण. पुन्हा मीन 98च ठेवला. एसडी 12 आहे. जागा आहेत 13,000. त्याच्यानंतर फॉर्म्युला जेड इज इक्वल्स टू एक्स मायनस 98/12. तोच फॉर्म्युला आहे. फक्त एक्स म्हणजे तुमचा टॅटचा स्कोर. आता हे टॅटचा स्कोर आहे 108. हा एकच्या ठिकाणी ठेवला मी. हा इथं ठेवला 108 वजा 98 भागीला केलं 12. आता 108 मधून 98 केले 10 राहतात. भागीला केलं 12 येईल 0.83. 0.83 ला झेड आलेला हा. याचा आपल्याला झेड स्कोअर मध्ये बघायचं आहे. झेड स्कोअर मध्ये बघण्यासाठी 0.8 च 0.03 मध्ये बघू आपण. हा 0.8 आहे. 0.03 पहा हा इथं आहे. हा त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन छेदन बिंदू. 0.7967 आहे. 0.7967 आहे. त्याला 1 मधून सबट्रॅक्ट करा. 1 मधून सबट्रॅक्ट केल्यानंतर त्याला 100 न गुणा.
येणाऱ्या उत्तराने या 1,70,000 एकूण उमेदवाराला गुन्हा, त्याला गुणल्यानंतर त्याला 100 भागा, भागिल्यानंतर तुमचा जो रँक आहे तो 34,561 येईल. त्याच्यानंतर चान्स आहे सिलेक्शनचे 61%, 61% चान्स आहे यांचं सिलेक्शनचं. त्यानंतर मार्क्स 109, कारण हे वरचे उमेदवार येतात, वरचे उमेदवार येतात, हे लक्षात घ्या, येणार आहेत. नंतर मग तुमचं ऍक्च्युअल रँक आपण काढूया, तो शेवटी देतो मी ऍव्हरेज मध्ये, ते सुद्धा कसं काढायचं ते पण आज सांगतोय. मार्क्स 109, त्याच्यानंतर 109 वजा 98 भागिला 12, 11 भागिला 12, 0.92, 0.9चा 0.02 मध्ये बघा, हा 0.9 आहे, 0.02 मध्ये 82/12, याला 1 मधून सबट्रॅक्ट केला त्याला 100 ने गुणा, आलेल्या उत्तराला 170 ने गुणा, त्याला 100 ने भागा, त्यांचा रँक येणार आहे इथं म्हणजे वरच्या उमेदवारांचा 30,396, याच्यापेक्षा वर असणारे उमेदवार. त्याच्यानंतर त्यांचा सिलेक्शनचा चान्स आहे ते 75%. नंतर घेतला आपण शेवटचा 110, 110 वजा 98 भागिला 12, हे येईल 12 भागिला 12, 1.0. आता 1.0 तर 1.0 चा 0 मध्ये बघायचं आहे आपल्याला, तर हे खाली येणार आहे 1.0, हा 1.0 याचा 0 मध्ये बघू, 84,13, याला 1 मधनं वजा करा, ते येणार आहे उत्तर, त्याला 100 न गुणा, 100 न गुणलं की त्याला 1,70,000 गुणा, आणि त्याला 100 ने भागा, त्याच्यावर असणाऱ्या उमेदवारांची संख्या 26,872, सिलेक्शनचा चान्स त्यांचा 85% आहे. आता आपल्याला याचा सगळा डेटा मी इथं कलेक्ट केलेला आहे. आता याचं तुम्हाला सगळं दिसेल की आता कोणाचा सिलेक्शनचा चान्स किती, कोण आतमध्ये आहे, कोण बाहेर आहे, हे सुद्धा आपल्याला समजेल. बघा, ज्यांचा टॅटचा स्कोर 100 आहे त्यांचा झेड स्कोर आला होता 0.17, आपण अगोदर कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तुमच्यावर किती पर्सेंटचे लोक आहेत, तर इथं आहेत 43.25% लोक याच्या वर आहेत, म्हणजे 100च्या वर आहेत, 101 पासून सुरुवात होईल त्याची, ते वरचे आहेत. मग तुमचा रँक अंदाजे 73,525, जागा किती आहेत 13,000, या 73,525 मधून 13,000 वजा करा, ते येणार आहे 60,525, आणि हा आकडा खूप दूर गेलेला आहे, त्यामुळे हे सिस्टीमच्या बाहेर आहे. सध्या सिलेक्शनच्या यांना प्राधान्यक्रम येण्याचे चान्सेस फारच कमी, ते चान्सेस आहेत 0.1% प्राधान्यक्रम, हे लक्षात. पण आपण नाराज नाही व्हायचं, आपण पुढच्या फेजमध्ये सुद्धा नाही, कारण याच्यामध्ये तुमचं रिझर्वेशन आहे, तुमचा विषय आहे, बऱ्याचशा गोष्टी याच्यावर इफेक्ट करतात, पण हे ऍव्हरेज मध्ये कल्पना आपल्याला येऊ शकते. त्याच्यानंतर पुढलं आहे 101, 0.25 त्यांचा झेड आला होता. त्यांचा वर असणारे जे शिक्षक उमेदवार आहेत ते 40.13% आहेत, त्यांचा रँक आहे 68,221, याच्यामधनं हे 13,000 वजा केले तर यांचा रँक आहे ते 55,221, हे सिस्टीमच्या बाहेर होते. आणि यांना जे काही प्राधान्यक्रम येण्याचे चान्सेस आहेत ते 0.5%. 102 यांचा झेड 0.33 अगोदर आपण काढलेला आहे, त्यांचा वर असणारे जे काही उमेदवारांची संख्या 37.07% आहे, त्यामुळे त्यांचा रँक आलेला आहे 63,019, आणि याच्यामधून जर 13,000 वजा केले आपण तर 50,019, त्यामुळे यांनाही प्राधान्यक्रम येण्याचा जो काही सगळ्यांचे चान्स आहेत ते 1.5% आहे. पहिल्या फेज मध्ये हे बाहेर राहण्याचे दाट चान्सेस आहेत. 103च घेतलेलं आहे आपण 0.42, त्यांचं हे आहे म्हणजे वरच्या उमेदवारांचं हे काढलेलं आहे आपण पर्सेंटाइज, येते 33.72%, त्याचा जर रँक काढला तर 57,324 येते. हे 57,324 मधून 13,000 वजा करा, म्हणजेच त्यांचा जो रँक आहे तो 44,324, सिलेक्शन चान्स 4%, बाहेर राहण्याचे दाट चान्स आहे. 104, 0.50 यांचा झेड येते. त्याच्यानंतर 30.85% वरचे उमेदवार पर्सेंटाइज आहे, त्यामुळे यांचा रँक येते 52,445. नंतर आपण जर हे 52,445 13,000 मधून वजा केले तर 39,445, म्हणून यांना प्राधान्यक्रम यायचे जे काही चान्सेस आहेत यायचे ते 9% आहेत. नंतर 105 झेड 0.58 येतोय. त्याच्यानंतर तुमच्यावर किती उमेदवार आहेत तर ते 58.10% आहेत,
त्याचा जर रँक काढला आपण तर ते 47,770 आहे. याला जर आपण याच्यातून जर 13,000 वजा केले आपण जागा, तर 34,770 यांना प्राधान्यक्रम येण्याचा जो काही चान्स आहे तो 18% आहे. पुढे 106 ज्यांचा टॅक्सचा स्कोर आहे त्यांचा झेड 0.67 येते. त्यानंतर त्यांच्या वर जे उमेदवार आहेत त्यांचा पर्सेंटाइज आहे 25.14%. त्यांचा रँक येणार आहे 42,738. ह्या जर 13,000 मधून वजा केला तर रँक येणार आहे 29,738. 31% चान्स आहे प्राधान्यक्रम येण्याचे. 107चा जर आपण विचार केला तर 0.75. त्याच्यानंतर त्यांच्या वर जे आहेत ते 22.66 आहेत. नंतर याचा जर रँक काढला आपण तर 38,522 आहे. त्याला जर आपण 13,000 मधून वजा केलं तर 25,522 आहे. 46%. नंतर पुढे 108 वाल्यांचा 61% आहे. 109 वाल्यांचा 75% चान्स प्राधान्यक्रम येण्याचा आहे. बघा, प्राधान्यक्रम येण्याचा चान्स पूर्ण पवित्र पोर्टलचे जेवढे फेज आहेत त्या फेज मध्ये तुम्ही राहणार आहात तो आहे. आणि जे मी बाहेर म्हटलेलं आहे ते वाक्य फक्त पहिल्या फेजच्या बाबतीत वापरलेलं आहे, कारण पहिला फेज काही आहे त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम येण्याची जे काही स्कोर आहे हाय राहतो, परंतु मुलाखती विना असतो. विदाऊट इंटरव्ह्यूचा पहिला फेज असतो. मग पहिल्या फेजचे जेवढे उमेदवार सिलेक्ट होतात ते त्याच्यामधनं कमी होतात. जितके उमेदवार कमी होतील तितक्या तुम्हाला प्राधान्यक्रम येण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. पुन्हा आणखी एक मी नमूद करतो की तुम्हाला समांतर आरक्षण आहे का, तुमचा प्रवर्ग कोणता आहे, त्यानंतर विषय कोणता आहे, या सगळ्या गोष्टी याच्यावर परिणाम करतात. पण नियर अबाउट तुम्हाला याच्यावर कल्पना देण्याचा हा माझा तेवढा एक उद्देश. ठीक आहे मित्र, मी आजच्या याच्यामधनं तुम्हाला सांगितलं की कोण सिस्टीमच्या पहिल्या फेज मध्ये आतमध्ये राहील आणि कोण सिस्टीमच्या बाहेर राहणार आहे. तर आजच्या या चर्चेला मी पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्र.